ठाण्यातील एका ज्वेलर्स दुकानातील 1,30,00,000चे दागिने घेऊन पोबारा केलेल्या ऑफिस बॉयला नौपाडा पोलिसांनी माउंट आबू पर्वताच्या जंगलातून अटक केली आहे। त्याच्या ताब्यातून चोरीस केलेल्या दागिन्यांपैकी 1,26,00,000चे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आहे। नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विरासत ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करणारा विशाल सिंग राजपूत हा दुकानातील 1,30,14,000 रुपये किमतीचे दागिने घेऊन फरार झाला होता। या प्रकरणी दुकानाचे मालक यशवंत पुनमिया यांनी 11 मे 2024 रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। गुन्हा दाखल होताच नौपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो घरी परतला नसल्याचं समोर आलं। तसंच त्याच्या मूळ गावाचं नाव पत्ता कळू नये म्हणून आरोपीनं दुकानात दिलेला आधार कार्ड आणि इतर दस्तऐवज काढून घेऊन तो सोबत गेला होता। त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या। घटनेच्या दिवशी आरोपी दुकानातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या मार्गाने गेला याची माहिती घेण्यासाठी 100हून अधिक ठिकाणांचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले। त्यात आरोपीनं पळून जाताना 8 ते 10 वेळा रिक्षा बदलून प्रवास केल्याचं आणि तो वसई रोडकडे पळून गेल्याचं स्पष्ट झालं। याच दरम्यान आरोपी राजस्थानमधल्या माउंट आबू येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना 2 जून रोजी मिळाली। नौपाडा पोलिसांचे एक पथक त्वरित माउंट आबू इथे रवाना झालं। पोलिसांनी तिथे जाऊन आरोपीची चौकशी केली असता तो जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी जंगलात वेषांतर करून या आरोपीवर पाळत ठेवून अखेर 7 जून रोजी त्याला अटक केली। आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून 1,26,00,000चे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। आरोपीला न्यायालयानं 12 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। त्याने गेल्याचा निदर्शनास आलेला आहे। तर गुन्ह्याचा तपास करत असताना सोपोनी भांगे जे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरात लपून बसलेला आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही माउंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरातील जंगलामध्ये वेषांतर करून राहत होता। दिवसा तो वेषांतर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसने प्रवास करत असे। आरोपीची विशेष मोडच अशी होती की त्याने लॉजवर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्यांनी वापरलेला नाही। त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मुंबईमधूनच एका चालत्या ट्रकमध्ये त्याने ठेवलेला होता जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल। परंतु अत्यंत शिताफीने आमची तपासाची टीम जी आहे मंगेश भांगे आणि त्यांची टीम यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट आबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी चोरी केलेल्या मालापैकी जवळपास 95% मुद्देमाल 1745 ग्रॅम मुद्देमाल जो आहे 1,26,00,000चा तो हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याला 7 जून रोजी अटक करण्यात आलं होतं आणि 12 जून पर्यंत पोलीस कोठडी आहे। आरोपीवरती एक पूर्वीचा 2016चा LT पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे। नाही, सध्याचा गुन्हा त्यांनी एकट्यानेच केलेला आहे। असे जे कामगार या ठिकाणी कामाला ठेवतात त्याबद्दल ज्वेलर्स असोसिएशनला काय आवाहन कराल? ज्वेलर्स असोसिएशनला माझं हे आव्हान आहे की त्यांनी कोणतेही कामगार कामावर ठेवताना कृपया तरी पार्श्वभूमी तपासावी जेणेकरून अशा घटना टाळता येतील। मागे देखील आपल्या हातात अशाच प्रकारची चोरी झाली होती, त्या देखील जो आहे नोकराचा जो आहे चोरीमध्ये समावेश होता। कशा प्रकारे जे आहे कामगार ठेवण्यापूर्वी मालकाने जे आहे खबरदारी घेतली पाहिजे? मालकांनी मी असं त्यांना आवाहन करेन की पोलीस व्हेरिफिकेशन करावं त्यांच्याकडे जे कामगार आहेत त्यांचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड वगैरे पूर्वीचं आहे का, त्यांनी असे काही प्रकार केलेत का जेणेकरून ज्या अशा होणाऱ्या घटना असतील तर टाळता येतील। आरोपी शिक्षण काय होतं? आरोपी हा 10वी शिक्षण झालेलं आहे त्याचं।